हेरे सरंजाम प्रश्न 2001 साली कैलास नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी निर्गत केला. माजी आमदार राजेश पाटील. मी तालुक्याच्या विकासकामात कधीही श्रेयवाद घेतला नाही. आज चंदगड येथे माजी आमदार राजेश पाटील यांची हेरे सरंजाम प्रश्नी होणाऱ्या श्रेयवादाच्या आरोपानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, हेरे सरंजामचा प्रश्न 2001ला कैलासवासी नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी निर्गत केला आहे. हेरे सरंजामचा श्रेय मी घेत आहे म्हणून माझ्याबद्दल सोशल मीडिया व पत्रकाराद्वारे काही मंडळी माझी बदनामी करत आहेत. त्या संदर्भात मी आज पत्रकार परिषद घेतली आहे. माजी आमदार राजेश पाटील यांनी शायरीतून टोला लगावला. या पत्रकार परिषदेवेळी सभापती विलास नाईक, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, मधुकर आंबेवाडकर, जगन्नाथ हुलजी, तानाजी गडकरी, परशुराम पाटील, प्रशांत गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पांना भोगण, अभयदादा देसाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माजी आमदार राजेश पाटील काय म्हणतात ते पहा. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. आणि त्यामध्ये महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सुद्धा परवा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जो हेरे सरंजामच्या संदर्भातला निर्णय जाहीर केला, त्याला अनुसरून ज्या काय चर्चा होत आहेत किंवा वर्तमानपत्रातून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेय घेण्याचे विषय जे चाललेले आहेत, त्याला पूर्ण विराम देण्याच्यासाठी समज गैरसमज दूर व्हावी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण घेत आहोत. आणि त्या निमित्तानं मी एवढंच व्यक्त होऊ इच्छितो की सदरचा हेरे सरंजाम प्रश्न हा स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात मला वाटतं 1999 साली आमदार असताना 2001 साली हा हेरे सरंजामचा प्रश्न निर्गमित केला. आणि त्यावेळेला तत्कालीन महसूल मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी चंदगडमध्ये येऊन त्या JRचं इथं वाचन आणि त्या JRची कॉपी इथं सर्वांच्याकडे सुपूर्द केली. पण गेले 26 वर्ष हा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला होता. आणि त्यामध्ये अनेकांनी पाठपुरावा केला. वडिलांच्या नंतर बर्मवांना असतील, स्वतः संध्यादेवी कुपेकर आईसाहेब असतील, किंबहुना बाबासाहेब कुपेकर, आणि नंतर यावेळेला 19 पासून 24 पर्यंत मी त्याचा पाठपुरावा केला. पण नरसिंगराव पाटलांनी हा हेरे सरंजामचा प्रश्न निर्गमित केला ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते कोणीही पुसून टाकू शकत नाही. परवा जो विधिमंडळामधला जो निर्णय झाला त्यामध्ये जी अट होती, जो 31/5/2001ला झालेला JR होता हेरे सरंजामचा, त्यामध्ये जी अट होती की 200 पट शेतसारा भरून त्या भोगोडदारांची जमीन वर्ग 2 ची वर्ग 1 व्हावी. आणि त्याची रक्कम जी काय आज 54 लाख असं जो काय आकडा नवीन JR मध्ये आहे तो शासनानं माफ केला. पण बाकीचं जे काय आहे ते पूर्वीच्या JR पासूनच आहे. मला वाटते, मला ज्या मंडळींनी पत्रकार परिषद घेतली आणि माझ्यावरती आरोप केले की आमदारांनी फुकटचं श्रेय घेऊ नये, अशा तऱ्हेची वल्गना केली. आणि त्यामध्ये या सर्वांच्या बुद्धिमत्तेची मला कीव येते किंवा कीव वाटते. कारण का त्यांनी तो पहिला JR वाचला पण नाही आणि पाहिला पण नाही. तुम्हाला मी ज्या प्रती दिलेल्या आहेत, परवा जे JR झालेली आहे त्याचं पहिलं वाक्य जे आहे वाचा, आणि त्या वाचामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की 31/5/2001चा JR वाचा. आणि त्याच्याप्रमाणेच जे ग्रांट ऑफ सॉईल झालेलं आहे, जे काय JR जे पूर्वीच्या 2001च्या JR मध्ये होतं तेच सगळं त्याच्यात नमूद केलेलं आहे. आणि शेवटला जो काय पॅरेग्राफ आहे त्यामध्ये त्यांनी ते 54 लाख माफ केलेले आहे. आणि त्यामध्ये आदरणीय या विभागाचे आमदार आपले शिवाभाऊ यांनी पाठपुरावा केला आणि प्रयत्न केला, हे मी नाकारत नाही. आणि त्याच्या बाबतीत मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. पण काहीतरी उचलायची जीभ आणि लावायची टाळाला आणि बिनबुडाचे आरोप करायचे आणि आमच्यामुळं प्रश्न सुटला म्हणायला, हे किती खरं आणि किती खोटं आहे ह्याच्या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून तुम्ही साक्षीदार आहात किंवा तुम्ही त्या संदर्भातल्या बातम्या छापलेल्या. करोनाच्या कार्यकाळामध्ये मला वाटतं 15 ऑगस्ट 2020ला
तत्कालीन जिल्हाधिकारी दौलतराव देसाई असतील, त्यावेळेचे खासदार संजय मंडलिक असतील, त्यावेळेच्या प्रांत अधिकारी पांगारकर मॅडम असतील, तहसीलदार त्यावेळेचे, आम्ही सगळ्यांनी मिळून करोना असताना सुद्धा त्यावेळेला साधारण 3713 अशा भोगोडदारांचे वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 केलेले दाखले 7 बारे वाटलेले आहेत. म्हणजे कुणीच काम केलं नाही आणि आम्हीच सगळं केलं म्हणून जे काय वावडं उठवत आहेत त्यांनी पहिला आत्मपरीक्षण करावं, पहिला त्या विषयाची माहिती घ्यावी. अनेक जण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवरती जे काय सोशल मीडियावर मेसेजेस टाकतायत ते त्यावेळेला जन्माला तरी आले होते का, आणि त्यांना त्यातल्या प्रश्नाचं गांभीर्य किंवा त्या प्रश्नासाठी कुणी काय कष्ट घेतले त्याची माहिती तरी आहे का, याचा त्यांनी विचार करायला हवा होता. आणि उगाच असे बिनबुडाचे आरोप करण्याच्या एखाद्या लोकप्रतिनिधीवरती ज्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे. मी विधिमंडळामध्ये सुद्धा तो प्रश्न मांडलेला आहे, त्याचं सुद्धा सोशल मीडियावरती रेकॉर्डिंग किंवा त्याचे हे आलेले आहेत, ते तुम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे आम्ही कधीच कुणाचं फुकटचं श्रेय लाटण्याचा मी तरी कदापि प्रयत्न केलेला नाही. अनेकांनी काय काय केले ते मला सांगण्याची गरज नाही आहे. पण मला वाटतंय हे अशा तऱ्हेचं घाणेरडं राजकारण ज्यांनी परवा तिथं माझ्या बाबतीत जे व्यक्त झाले त्यांना आदरणीय शिवाभाऊच्या गुडबुक्समध्ये येण्यासाठी किंबहुना गोकुळची उमेदवारी हवी आहे म्हणून या प्रत्येकाने तोंडसुख घेतलं. आता ते शिवाभाऊनी ठरवावं हे कितपत योग्य आहे आणि त्यांनी काय करायचा तो निर्णय त्यांनी करावा. पण जे त्यांनी केलंय ते त्यांनी केलं म्हणण्यामध्ये आम्हाला कधीच दुःख वाटलं नाही किंवा आम्ही त्याच्या बाबतीत कधीच त्यांना कौतुक त्यांचं केलं नाही असं झालेलं नाही. मला वाटतंय आपल्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानच्या माध्यमातून कोवाडला झालेली बैठक होती, त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी 25 कोटी बेळगाव वेंगुर्ला रस्त्यासाठी ते आपल्या चंदगड तालुक्यातून जातो त्यासाठी मंजूर करून घेतलेलं. मी तिथं त्या दिवशी सुद्धा त्यांचा अभिनंदनाचा ठराव केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी जे काय आभाळवर आश्वासनं दिलेत ती किती खरी आहेत किती खोटी आहेत हे या तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. उठसूट एकच दाखला द्यायचा की 2024ला 25,000 मताच्या मताधिक्यानं आम्ही निवडून आलो, तुम्हाला लोकांनी नाकारलेलं आहे. निवडणुका कशा होतात आणि काय चाललेलं आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये सर्वांना ज्ञात आहे. आमच्यावरती आरोप करतात की पक्षाच्या किंवा गठबंधनाचं हे आपण पाळत नाही म्हणून, महायुतीमध्ये राहून महायुतीच्या एका पक्षाच्या विरोधात आपण बोलता किंवा काय करता. मी स्वतः महायुतीचा उमेदवार होतो त्यावेळेला तुम्ही कुठली पक्ष शिस्त पाळली होती आणि माझ्या पाठीशी राहिला होता. आणि मला अकलेचे धडे शिकवणाऱ्याने पहिला स्वतः काय कर्तृत्व केलेलं आहे हे त्यांनी बघावं. त्यांनी कितींदा पक्ष बदललाय, कुठल्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आले, कुठल्या दवाखान्यात जाऊन ऍडमिट झाले आणि शेवटला कुणाच्या बाजूनं विधान परिषदेला मतदान केलं हे पहिला त्यांनी आत्मचिंतन करावं आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती तोंडसुख घ्यावं. त्यामुळं अशा तऱ्हेचे बोलणारे आणि कामकाज करणाऱ्यांच्या मताला मी काडीचं सुद्धा महत्त्व देत नाही. मला एवढंच दुःख वाटलं की आदरणीय ह्या राज्याचे माजी राज्यमंत्री आणि ह्या विभागाचे नेते जिल्ह्याचे नेते आदरणीय बर्मू अण्णा पाटलांनी जो काय नरसिंगराव पाटलांच्यावरती आरोप केला, एखादी व्यक्ती हयातीत असताना आरोप करणं हे उचित आहे, ही संस्कृतीला पटू नये. पण आज नरसिंगराव पाटील साहेब हयात नसताना कुठला तर म्हाळुंग्याचा विषय काढून नरसिंगरावनी ती जमीन त्या लोकांना मिळू दिली नाही, काय घडले आणि काय नाही. मला वाटतं तुम्हाला पत्रकार मित्रांना माझी विनंती राहील की तिथल्या म्हाळुंग्यातल्या लोकांना जाऊन तुम्ही विचारावं. त्या संदर्भात एक तलाठी एक सर्कल सस्पेंड झाला, कशा तऱ्हेनं सरकारी पड जमीन स्वतःच्या नावावरती करून घेण्यासाठी काय काय उद्योग केले, एक विशिष्ट गटाच्या लोकांना घेऊन जाऊन त्यांच्या नावानं ते कसत असलेल्या जमिनी करण्याचा जो काय प्रयत्न झाला त्याला नरसिंगराव पाटील साहेबांनी स्टे घेतला होता. हे तिथल्या म्हाळुंग्यातल्या सर्व शुद्ध लोकांना ती कल्पना आहे. त्यामुळं हे अशा तऱ्हेचे आरोप करणं आणि अण्णांनी हे करणं आपल्या सहकार्यावरती, कारण का स्वतः नरसिंगराव पाटील आणि बर्मू अण्णा 10 वर्ष काँग्रेसच्या माध्यमातून या तालुक्याचं नेतृत्व त्यांनी दोघांनी मिळून केले. दौलतच्या विरोधात सुद्धा संघर्ष त्यांनी दोघांनी मिळून केला होता आणि आज ते जर त्याचे दाखले देत असतील ते कितपत योग्य आहे
हे त्यांच्या सद्विवेक बुद्धीला पडते का हे त्यांनी आत्मचिंतन स्वतः करावं असं मला वाटतं। मी अण्णांच्या वयाचा, अण्णांच्या ह्या तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाचा मी कुठंही कधी कमी लेखत नाही, पण जे माझ्या वडिलांच्यावरती त्यांनी अशा तऱ्हेचा जो काय आरोप केला तो कितपत योग्य होता हे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं। त्यामुळं हेरे सरंजामचा विषय असो, तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात अनेक मंडळी जे प्रश्न मांडतायत किंवा प्रश्न विचारतायत, 1600 कोटीचा हिशोब द्या। अहो, आम्हाला 1600 कोटीचा हिशोब मागण्यापेक्षा तुम्ही 33,000 कोटीचा हिशोब द्या ना जनतेला। तुम्ही एवढाच आम्हाला सांगा, तुम्ही 24,000 मताधिक्यानं निवडून आला म्हणता विधानसभेला, 2 वर्षात तुम्ही चंदगडची नगरपंचायत तुम्हाला 9-0 म्हणजे मला वाटतं की ते 18-0 करायला निघाला होता, तिथं 9 वरती तुम्हाला लोकांनी रोखलं, आणि जिल्हा परिषद 9-0 करायला निघाला होता, तिथं तुम्हाला एकच जागा मिळाली, तिथं तुमचं सर्व पानिपत झालं। आज चंदगड, आजरा, गडिंग्लज ह्या तिन्ही ठिकाणी 9 पैकी 7 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले। चंदगड, आजरा, गडिंग्लजच्या तिन्ही पंचायत समितीवरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभापती विराजमान झालेत आणि उपसभापती आहेत। त्यामुळे कुठेतरी तुम्ही सुद्धा आपण काय बोलतो आणि काय करतो याचं सुद्धा भान ठेवून मला वाटते या तालुक्याच्या नेत्यांनी विचार करणं ही आज काळाची गरज आहे। आणि शेवटला सत्य हे कधी ना कधी बाहेर पडतं किंवा त्याचा उलगडा होतो। त्यामुळे त्यांनी अशा गोष्टीवर फार काळ राजकारण आपलं तेवर ठेवता येणार नाही आहे। जनता मूर्ख नाही आहे, जनता सगळे सब जानती आहे म्हणतात तसं जनतेला सगळं माहिती आहे, आणि त्यामुळं अशा गोष्टी करण्यापेक्षा काही विधायक गोष्टी या तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं ज्या होणे गरजेचं आहे त्याकडे आपण लक्ष वेधणं आणि त्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणं आणि प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे। माझ्या काळात झालेल्या भडगावच्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन आपण जाऊन केला, आपण आज त्या मतदारसंघाचे आमदार आहात, पण तुम्ही त्याचं श्रेय घेतला, पण ते मंजूर कधी झालं होतं ते आज सुद्धा राजगोळीचं असेल, तुर्केवाडीचं असेल, हे माझ्या काळामध्ये झालेल्या आपल्या आरोग्य उपकेंद्र आहेत आणि त्याची सुद्धा उद्घाटनं जी व्हायची आहेत। आज त्या ठिकाणी पदनिश्चिती व्हायची आहे, त्या पदनिश्चितीसाठी तुम्ही प्रयत्न करावे। तिथं आरोग्याची सेवा चांगल्या तऱ्हेनं वाढवून देण्याच्या दृष्टीनं तिथली जर पदं भरली आणि त्या तऱ्हेनं जर कामगिरी केली तर नक्कीच तुम्ही केलं तर आम्ही ते तुम्ही केलं म्हणून, पण आम्ही केलेल्या गोष्टीचं जाऊन उद्घाटन करायचे आणि आमच्या माध्यमातून झाले म्हणून सांगायचं हे कितपत योग्य आहे। अशा तऱ्हेचे उद्योग आणि धंदे आम्ही कधी आमच्या राजकीय जीवनामध्ये केले नाही, आणि असे आरोप आमच्यावरती करणाऱ्यांनी ह्याच्या बाबतीत मला वाटते स्वतः आत्मचिंतन करणं काळाची गरज आहे।